तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज म्हणजेच जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. तसेच तुमच्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो 470 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे. पीडीएफ 149 मध्ये दिले जात आहे. या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला सर्व काही मिळून जाईल, जसे की सायन्स क्वेश्चन्स असतील, भूगोल क्वेश्चन्स असतील, इतिहास क्वेश्चन्स असतील, राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जनगणना 2011 व इतरही सर्व काही तुम्हाला जे जीके क्वेश्चन्स असतील या पीडीएफ मध्ये मिळून जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी. तर आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आपल्या या सुपर क्लासला द्यायचं आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ते आपल्याला विचारलेले आहे. संविधानाच्या समानतेचा अधिकार तर कलम 13, कलम 15, कलम 14 किंवा कलम 16. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच कलम 14 मध्ये समानतेचा जो अधिकार आहे तो संविधानामध्ये असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न दुसरा क्रमांकाचा, की भारतातील एकूण किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. किती राज्यांना समुद्र किनारा आहे? 10, 9, 5, 4. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच एकूण 9 राज्यांना जो आहे भारतामध्ये समुद्र किनारा जो आहे तो लाभलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न तिसरा, स्वातंत्र्याचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ते आपल्याला सांगायला विचारलेलं आहे. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 10 ते 24, या ठिकाणी 11 ते 28, 19 ते 22 किंवा 12 ते 20. तर ऑप्शन क्रमांक 3 19 ते 22 या कलमांतर्गत जे आहे स्वातंत्र्याचा अधिकार संविधानामध्ये नमूद केलेला दिसतो. प्रश्न चौथ्या क्रमांकाचा, की लखनौ करार कोणत्या वर्षी झालेला आहे. लखनौ करार आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन मध्ये आहे 1917, 1919, 1918 किंवा 1919. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 1916 या वर्षी जे आहे लखनौ करार हा झालेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की झालेला आहे. प्रश्न 5वा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण ठरलेले आहेत किंवा होते ते आपल्याला विचारलेलं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वीचे. तर या ठिकाणी पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग, विल्यम बेंटिंग, लॉर्ड माउंटबॅटन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 विल्यम बेंटिंग यांनी जे आहे या ठिकाणी असले 1835 मध्ये या ठिकाणी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात भारताचे गव्हर्नर जनरल पहिले. तर या ठिकाणी सिरपूर स्तूप जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. सिरपूर स्तूप उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड किंवा महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड राज्यामध्ये सिरपूर स्तूप हा स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर प्रश्न या ठिकाणी आहे 7व्या क्रमांकाचा, राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो ते सांगायचं आहे. राज्यपाल कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? संविधानिक, वास्तविक, नामधारी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक प्रमुख म्हणजेच हा राज्याचा राज्यपाल असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 8वा, की गोदावरी नदीच्या खोऱ्याला कोणत्या नावाने ओळखले जाते. बऱ्याच वेळेस आपण क्वेश्चन्स कव्हर केलेला आहे. तर सांगायचं आहे उत्तर काय आहे? क्रांतीभूमी, संतांची भूमी, स्वातंत्र्याची भूमी किंवा वीरांची भूमी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. संतांची भूमी असे जे आहे कोणत्या गोदावरी नदीच्या खोऱ्याला म्हणतात. प्रश्न 9व्या क्रमांकाचा, या ठिकाणी निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते सांगायचं आहे. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान, ऊर्जा प्रकल्प, पेंच प्रकल्प, पाणी प्रकल्प किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक 2 पेंच प्रकल्पाला निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान असे म्हटले जाते किंवा त्या नावाने ओळखले जाते.
प्रश्न 10व्या क्रमांकाचा की साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते ते सांगायचं आहे. साने गुरुजी यांच्या मार्फत तर साधना, दिग्दर्शक, फ्रंट मिरर किंवा केसरी. तर ऑप्शन क्रमांक 1 साधना नावाचे साप्ताहिक जे आहे साने गुरुजी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले दिसून येते. प्रश्न 11वा की राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची जी नियुक्ती आहे ती कोणामार्फत होते ते आपल्याला सांगायचं आहे. जेवढेही विद्यापीठ राज्यात आहेत त्या सर्वांच्या कुलगुरूंची. मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी राज्यपाल यांच्या मार्फत राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती केली जात असते. प्रश्न 12वा महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. कोणता विभाग आहे ज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? ऑप्शन मध्ये कोकण, पुणे, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न 13वा लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकी संबंधित कलम कोणते आहे? दोन्हीही सभागृहाच्या संयुक्त बैठकी संबंधीचे तर कलम 200, कलम 208, कलम 108 किंवा या ठिकाणी कलम 199. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 108 या कलमांतर्गत लोकसभा तसेच राज्यसभा या संयुक्त बैठकी संबंधित जे कलम असलेले आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 14व्या क्रमांकाचा की भारतातील नदीपात्रातील असलेले सर्वात मोठे बेट कोणते आहे? नदीपात्रातील स्पेशली विचारलेले आहे. तर औसादी, निवमूर, मजुली किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक 3 मजुली जे आहे नदीपात्रातील सर्वात मोठे बेट असलेले आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न 15वा या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1881, 28 डिसेंबर 1883, 1884 किंवा 1885. तर ऑप्शन क्रमांक 4 28 डिसेंबर 1885 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. प्रश्न 1 या ठिकाणी 16वा असा आहे 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये झालेली होती ते सांगायचं आहे. बंगालची फाळणी तर ऑप्शन मध्ये आहे लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेलेस्ली किंवा लॉर्ड मेयो. तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये 1905 ची जी आहे बंगालची फाळणी ही झालेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 17व्या क्रमांकाचा की एड्रिनल हे ग्रंथी मानवी शरीरामध्ये कशाचे नियंत्रण करतात ते विचारलेले आहे. ग्रंथी आपल्या लक्षात घ्या. एड्रिनल नावाची ग्रंथी आहे. ऑक्सिजन, क्षार, लोह किंवा फॉस्फरस. ऑप्शन क्रमांक 2 क्षाराचे नियंत्रण शरीरामध्ये कोणती ग्रंथी करते? तर एड्रिनल ग्रंथी करत असते. प्रश्न 18वा बायोडिझेल हे इंधन खालीलपैकी कशापासून बनवले जाते ते सांगायचं आहे. बायोडिझेल आपण बराच वेळेस ऐकलेले आहे इंधनाविषयी. तर कशापासून तयार होते? सोयाबीन, पाम तेल, प्राण्याची चरबी. तर ऑप्शन क्रमांक 4 प्राण्याची चरबी तसेच पाम तेल तसेच सोयाबीन या सर्वांपासून बायोडिझेल हे इंधन तयार होत असते. तर घेऊया प्रश्न 19वा की मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? सोपा प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर येत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, नसेल तर कव्हर करूया. 5 सदस्य, 4 किंवा 7 किंवा 8. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच एकूण 7 सदस्याचा समावेश जो आहे मसुदा समितीमध्ये हा झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 20वा कव्हर करूया. महाराष्ट्रामध्ये बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. बावनथडी प्रकल्प जळगाव, वर्धा, भंडारा किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये बावनथडी हा प्रकल्प हा स्थित झालेला आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 21व्या क्रमांकाचा. सुवर्णरेखा या नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा स्थित आहे? आपण कव्हर केलेला प्रश्न आहे. सुवर्णरेखा या नदीवर चित्रकूट धबधबा, हुंडरू किंवा धुवाधार किंवा चुलिया. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच हुंडरू धबधबा जो आहे सुवर्णरेखा नदीवर हा स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 22वा की संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची जी परवानगी आहे तो कोण देऊ शकतो ते विचारलेलं आहे संसदेमध्ये. तर मुख्यमंत्री,
राष्ट्रपती, लोकसभेचा सभापती किंवा राज्यपाल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचा सभापती जो आहे संसदेमध्ये कोणत्या तर मातृभाषेतून परमिशन जो आहे किंवा या ठिकाणी परवानगी जो आहे तो बोलण्याची देत असतो. प्रश्न 23वा की अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा उपयोग केला जातो किंवा वापर केला जातो ते सांगायचं आहे. काय म्हणून? इंधन म्हणून अणुभट्टीमध्ये. तर निऑन, कोळसा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनो युरेनियम किंवा या ठिकाणी हेलियम. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. युरेनियमचा जो वापर आहे अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून या ठिकाणी केला जात असतो. प्रश्न 24वा की काळ्या सोन्याचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. काळ्या सोन्याचा जिल्हा नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया किंवा सिंधुदुर्ग. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याचा जिल्हा या ठिकाणी म्हटले जाते दगडी कोळशाच्या कारणास्तव. तर या ठिकाणी 25वा प्रश्न की इंग्लंड येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये एकूण किती प्रतिनिधी हजर झालेले होते ते आपल्याला सांगायचं आहे. इंग्लंडमध्ये तिन्ही गोलमेज परिषद भरलेल्या होत्या. तर पहिल्यामध्ये किती प्रतिनिधी आले होते? 79, 80, 90 किंवा 88. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो 79 सदस्यांचा समावेश जो आहे, प्रतिनिधींचा समावेश जो आहे तो इंग्लंडमध्ये भरलेल्या या ठिकाणी पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये होता. प्रश्न या ठिकाणी 26वा की घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन कोठे भरले होते ते सांगायचं आहे. घटना समितीचे. तर या ठिकाणी मुंबई, दिल्ली, चेन्नई किंवा सुरत. तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे घटना समितीचे पहिले अधिवेशन हे भरवण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया या ठिकाणी 27वा प्रश्न. NH3 व NH4 हे दोन राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते कोणत्या ठिकाणी एकत्र मिळतात ते सांगायचं आहे. 2 NH3 व NH4 हे महामार्ग बीड, ठाणे, पुणे किंवा जालना. तर ऑप्शन क्रमांक 2 ठाणे या ठिकाणी एकत्र मिळतात NH3 व NH4 हे महामार्ग. प्रश्न 28वा की लिंगमळा धबधबा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो ते आपल्याला सांगायचं आहे. लिंगमळा हा धबधबा आपल्याला विचारलेला आहे. कृष्णा, तापी, गंगा किंवा भीमा. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जो आहे तो लिंगमळा धबधबा आपल्याला आलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा की लिंगमळा हा जो प्रसिद्ध धबधबा आहे तो कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, आताच पाहिलेले आहे. तर या ठिकाणी तो कोणत्या नेमक्या नदीवर स्थित आहे ते आता प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कोणत्या आहे? तापी, गंगा, भीमा किंवा वेना. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 म्हणजेच वेना नदीवर जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी लिंगमळा धबधबा हा स्थित आहे. प्रश्न या ठिकाणी 30वा कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही असं विचारलेलं आहे. 9 राज्याला लाभलेला आहे भारतामध्ये, माहित आहे, आपण सुरुवातीलाच पाहिले. आता या दिलेल्या पर्यायापैकी कोणता असा एक राज्य आहे ज्याला समुद्र किनारा नाही? तर महाराष्ट्र, केरळ, बिहार किंवा गुजरात. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. बिहार राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. तसेच महाराष्ट्र, केरळ तसेच गुजरात या तिन्ही राज्यांना या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे. आता सुप्रकाशला सोडण्यापूर्वी 470 पेजेसच्या PDF विषयी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो. 149 मध्ये मिळत आहे. इच्छुक विद्यार्थी जेही आहेत त्यांनी घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नाही. सबस्क्राईब केल्याने काय होईल, पुढची सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव. आणि सुप्रकाशला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.